प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर चांगला आहे. बायबल म्हणतं त्याची दया सनातन आहे आणि तो परमेश्वर आमच्यावरती दया करत आहे. त्यासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एक बार आजच्या भक्तीमध्ये ख्रिस्त येशूच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. गेल्या आठवड्यामध्ये सिस्टरनी संदेश दिला होता आणि माझा विश्वास आहे की तुम्ही तो नक्कीच आठवड्याभर फॉलो केला असेल. काय होता संदेश? गेल्या आठवड्याचा संदेश काय होता? कुणाच्याच लक्षात नाही. जीवन बदलणारा परमेश्वर. मग काय बदललं का जीवन? एक आठवड्यात काय चेंज झाला का? बदल झाला का? झाला का नाही? मग साक्ष का आलं नाही त्याचं की त्या संदेशानं माझं या आठवड्यात असं रूपांतर किंवा बदल झालेला आहे. यायला पाहिजे ना. याचा अर्थ काय माहिती आहे का? की आम्ही फक्त ऐकतो, ऐकताना वाहवा करतो, मनात म्हणतो चांगलं चाललंय, चांगला संदेश आहे, परंतु त्याच्याप्रमाणे वागणे किंवा कृती जी करणे अपेक्षित आहे ती कृती होत नाही. म्हणून शास्त्र काय म्हणतं की विश्वास हा क्रिये वाचून व्यर्थ आहे. तसा संदेश क्रिये वाचून सुद्धा व्यर्थ आहे. नुसता संदेश सांगणे आणि ऐकणे हे आमच्यासाठी काम नाही आहे. तर शास्त्र काय म्हणतं की आम्ही त्याप्रमाणे कृती देखील करणं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता आणि त्याप्रमाणे कृती करता त्यावेळेस त्या वचनाच्या कृतीच्याद्वारे तुमच्या जीवनात काम होतं आणि ते काम एक साक्षी म्हणून बनतं. आणि मग ज्यावेळेस तुम्ही साक्षीची वेळ येते त्यावेळेस ती साक्ष तुमच्याकडून येते. कुठली? की देवाच्या वचनाकडून मला हा आशीर्वाद मिळाला, किंवा देवाच्या वचनाच्याद्वारे माझी चूक मला समजली, मी बदललो, किंवा देव माझ्याशी आज त्या वचनातून बोललेला आहे. या गोष्टी आम्हाला समजतात. म्हणून माझी विनंती राहील की नुसतं वचन ऐकायला येऊ नका. वचन शिका, खावा आणि त्यातून तुमच्यातून ते वचन आणखी प्रभावशाली बाहेर पडलं पाहिजे. फळांच्याद्वारे, साक्षीच्याद्वारे, कृत्यांच्याद्वारे. आणि पुन्हा एक बार मी धन्यवाद देतो. गेल्या रविवारी मी जयसिंगपूरमध्ये होतो आणि सिस्टरनी संदेश चालवला, त्यासाठी सिस्टरचे देखील आभार मानतो. आणि वेळेला ते देखील या ठिकाणी उभे राहतात आणि संदेशाची तयारी चांगल्या प्रकारे करत आहेत. तुम्हाला देखील सर्वांना आव्हान आहे की तुम्ही सुद्धा तयार व्हा संदेश देण्यासाठी, आराधना करण्यासाठी, लीडिंग करण्यासाठी, प्रभुवचनच्या संदेशासाठी. प्रत्येकाला संधी आहे आणि प्रत्येकाने याच्यामध्ये भाग घेतला तर फार बरं होईल. देव त्या प्रत्येकाला तुम्हाला त्यासाठी आमंत्रित करत आहे. यावेळेस आम्ही पश्चातापाचा भाग 6वा भाग पाहणार आहोत. आणि मग गेले 5 भाग आम्ही पाहिलेले आहेत आणि आज आम्ही 6वा भाग पाहणार आहोत. आणि 6व्या भागाचं नाव आहे योनाचा पश्चाताप. योनाचा पश्चाताप. आम्ही योनाच्या पुस्तकातून गेल्या 2 आठवड्यापूर्वी निनवेचा पश्चाताप पाहिला होता. निनवेच्या लोकांनी केलेला पश्चाताप आम्ही पाहिला होता. आणि आज आम्ही योनाचा पश्चाताप आम्ही पाहणार आहोत. योना हा एक संदेष्टा, हा एक सेवक आहे. जुन्या करारातील जे सेवक आहेत त्यापैकी हा जुन्या कराराच्या शेवटच्या टप्प्यातला हा एक संदेष्टा आहे. आणि याला परमेश्वराने मूर्तिपूजक राष्ट्राकडे संदेशवाहक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. आणि मग ते मूर्तिपूजक राष्ट्र कुठलं आहे? तर ते आहे निनवे. आणि निनवेसाठी याच्याकडे परमेश्वराने संदेश दिला की जा आणि निनवेला सांग की लवकरच निनवे धुळीस मिळणार आहे. आणि मग त्यानं गेला आणि निनवेला संदेश दिला, आरोळी मारली. आणि मग निनवेच्या लोकांनी, बायबल म्हणतं की पश्चाताप केला, राखेत बसले, कपडे काढले आणि गोंताट नेसून त्यांनी देवाकडे उपास प्रार्थना करून पश्चाताप करून क्षमा मागितली. आणि शास्त्र म्हणतं देवाने त्यांच्यावर जे अरिष्ट आणणार असं योजलं होतं ते अरिष्ट त्याने टाळलेलं आहे. हे निनवेच्या बाबतीत झालं. आता आम्ही पाहणार आहोत स्वतः हा जो योना आहे, हा योना याच्या जीवनात त्यानं केलेला पश्चाताप आणि देवाने त्याच्या पश्चातापाचं दिलेलं फळ या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. योना या नावाचा अर्थ आहे कबूतर. योना या नावाचा अर्थ आहे कबूतर. आणि इस्रायलामध्ये जे संदेश ठेवून गेले त्यापैकी हा एक संदेष्टा आहे. आणि हा अमितयाचा मुलगा आहे.
त्याच्या बापाचं नाव अमित आहे आणि परमेश्वराने याला एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली होती, कामगिरी दिली होती, ती म्हणजे निनवे शहराला जाऊन संदेश सांगण्याची किंवा सावधगिरी इशारा देण्याची. आम्ही पहिल्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. मग तुम्हाला माहित आहे का की बऱ्याच ठिकाणी आम्ही वाचतो की योना गेला आणि संदेश सांगितलं निनवेचा, राष्ट्राविषयी निनवेच्या विरोधात त्यांनी संदेश सांगितला. मग तिथं आम्ही पाहतो वादळ आलं, माशाच्या पोटामध्ये त्याला माशाने गिळलं, पोटात राहिला. या ठराविक गोष्टी आम्हाला माहिती आहेत. परंतु आज पहिल्या मुद्द्यामध्ये आम्ही पाहणार आहोत योनाने सुद्धा पाप केलेला आहे. पहिल्या मुद्द्याचं नाव योनाचे पाप. काय योनाने पाप केलं होतं आणि ज्याच्यामुळे त्याला पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. मग पहिल्या मुद्द्यामध्ये आम्ही जातो. योना याचं पुस्तक पहिला अध्याय 1 ते 3 वचन आम्ही वाचणार आहोत. योनाचे पुस्तक जुन्या करारामध्ये आहे शेवट आणि त्याचा अध्याय 1 आणि 1 ते 3 वचन आम्ही वाचणार आहोत. जर कुणाला मिळालं असेल तर प्लीज वाचा. योनाचे पुस्तक अध्याय 1 ते 3 वचन. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्यांच्या विरोध आळी कर, कारण त्यांची दुष्टता पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शीस पळून जाण्यास निघाला. तो याफेस शहरात तेथे त्याला तार्शीस जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उत्तर दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तार्शीस निघून जाव्यास तो जहाजात जाऊन बसला. बघा, या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे आणि परमेश्वर त्याला म्हणतो की योना तू काय कर, मोठ्या निनवे शहरात जा. दुसरं वचन आम्ही त्या ठिकाणी पाहतो, उठ, मोठ्या निनवे शहरात जा व त्यांच्या विरुद्ध आलोळी कर, कारण त्यांची दुष्टता माझ्या पुढे आलेली आहे. परमेश्वराने योनाला निवडलेला आहे. परमेश्वराने त्याच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे आणि परमेश्वर अपेक्षा करतो की या संदेशाने निनवेकडे जावे, त्या पापी राष्ट्राकडे जावे, लोकांकडे जावे आणि त्यांनी पश्चाताप करावा किंवा त्यांना नाश होणार आहे त्याच्या आधी त्यांना एक संधी मिळावी वचन ऐकण्याची. त्यानं जाऊन ते सांगा म्हणून योनावरती जबाबदारी दिलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, योना जरी सेवक किंवा संदेष्टा असला तरी त्याच्यामध्ये काही असे गुण आहेत की जे गुण ज्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करता कामा नये. मग तिसऱ्या वचनामध्ये त्याचा थोडासा स्वभाव आम्हाला दिसतो. तिसऱ्या वचनात काय म्हणलेलं आहे, पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शीस पळून जाण्यास निघाला. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने त्याला काय सांगितले, निनवेकडे जा. पण हा कुठे जाते, तार्शीस नावाच्या दुसऱ्या गावाकडे जात आहे. निनवेकडे जाण्याच्या ऐवजी त्याने तार्शीसला जाण्याचं निवडलेलं आहे. मग आता प्रश्न असा पडतो की याला देवाचं वचन प्राप्त झालेलं असताना हा निनवेला जाण्याच्या ऐवजी तार्शीसला का झालेला आहे. उदाहरणार्थ मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. समजा तुम्हाला जर नेहरूनगर चर्चमध्ये यायचंय, तुम्ही निघता, परंतु नेहरूनगर चर्चला यायच्या ऐवजी तुम्ही जर कोल्हापूरच्या गाडीत बसला तर, इचलकरंजीमध्ये आम्हाला यायचं आहे पण तुम्ही पुण्याच्या गाडीत बसला तर इचलकरंजीला पोहोचू शकता का तुम्ही. मग एक तर तिथं काहीतरी डोक्यात परिणाम झालाय म्हणून कुठल्या तरी गाडीत बसलेलो आहे, किंवा इचलकरंजीशी काहीतरी वाईट आहे किंवा काहीतरी मतभेद आहेत आणि आम्हाला तिथं नकोय, जायला आवडत नाही म्हणून आम्ही तिथं जात नाही. दोन्हीपैकी काहीतरी असायला पाहिजे, नाही का. काय असायला पाहिजे, डोक्यात परिणाम, काही इचलकरंजी संगती काहीतरी मतभेद आहेत. मग योनाच्या बाबतीत असाच प्रश्न उद्भवतो की योनाने देवाच्या आज्ञेच्या त्या गावाकडे जाण्याच्या ऐवजी तो दुसऱ्याच गावाकडे, शहराकडे का गेला. तुम्ही कधी विचार केला का, योनाने असं का केलं. थोडासा प्रश्न आहे तुमच्यासाठी, योनाने असं का केलं. लोकांनी पश्चाताप केला तर देव त्यांना क्षमा. बघा, उत्तर बरोबर आहे. पण शास्त्र काय सांगतं की हे एक मूर्तीपूजक राष्ट्र आहे. या राष्ट्रामध्ये अश्लीलता, जे गेल्या वेळेस आम्ही शिकलो होतो, व्यभिचार, वाईट गोष्टीला प्रोत्साहन आणि इतकं वाईट आणि भयंकर असं ते पापाने भरलेलं आहे.
आणि योनाचं जे मत आहे, विचारधारणा जी आहे, त्याची अपेक्षा अशी आहे की देवाने फक्त त्याच्याच लोकांना, म्हणजे देवाच्याच लोकांना फक्त क्षमा करावी. परराष्ट्रीय विधर्मी जे आहेत त्यांना शासन करावं, त्यांना शिक्षा करावी, त्यांना दंड करावा. हाच आत्मा जो आहे ना, विचाराचा आत्मा योनामध्ये जो काम करत आहे, हा आत्मा तुमच्यामध्ये सुद्धा काम करत आहे. हालेलुया. थोडंसं तुमच्याकडे बोट दाखवू देत मला. बघा, ज्यावेळेस ख्रिस्ती सेवेला विरोध होतो, सेवकाला मारलं जातं, पालकांना त्रास दिला जातो, त्यावेळेस रक्त उसळतं ना. देवाने ह्यांना शासन करावं असे कितीतरी जण म्हटलेले आहेत माझ्यासमोर. देवाने त्यांचा झाडा घ्यावा, देवाने त्यांना काहीतरी करावंच. परंतु बायबल सांगते योहान 3:16 मध्ये मगाशी आम्ही वाचल्याप्रमाणे की देवाने त्या लोकांसोबत सुद्धा प्रेम केलेले आहेत जे लोक त्याला ओळखत नाहीत. देव त्या लोकांवर सुद्धा प्रेम करतो ज्यांनी त्याला भोसकला. येशू त्यांच्यावर सुद्धा प्रेम करतो, जे त्याच्या तोंडात थुंकले त्यांना सुद्धा तो क्षमा करतो, ज्यांनी त्याच्या विरोधात आरोप ठोकलेले आहेत. योनाची विचारधारणा, जरी त्याला परमेश्वर माहिती आहे, देवाचं वचन, मोशेचं नियमशास्त्र माहिती आहे, तरी देखील त्याच्यामध्ये, त्याच्या मनामध्ये एक कडवटपणा आहे, एक कडूपणा आहे. आणि तो काय आहे की दुसऱ्या किंवा इतर जातीच्या किंवा इतर धर्माच्या परराष्ट्रीय लोकांना शासन व्हावं, त्यांच्यावरती दया होऊ नये किंवा त्यांना क्षमा होऊ नये. म्हणून तो काय करत आहे, निनवेला जाण्याच्या ऐवजी तार्शीसला जात आहे. आणि मग तार्शीसला जाणाऱ्या जहाजेमध्ये, बोटीमध्ये पैसे देऊन तो बसला आणि पुढच्या प्रवासाला तो निघालेला आहे. प्रियांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही देवाबरोबर चालतो, परंतु बऱ्याच वेळा देवासंगती चालता चालता दुसऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा आम्ही जातो आणि तिथंच आम्ही देवाच्या विरोधात पाप करतो. योनानं काय मूर्तीपूजा केली नाही, जादूटोणा केला नाही किंवा कुठल्या प्रकारचं वाईट असं वर्तन केलेलं नाही, व्यभिचार केला नाही, पण त्याने एक गोष्ट काय केलेली आहे, देवाच्या इच्छेविरुद्ध त्यानं स्वतः निर्णय घेतलेला आहे. मग आता या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत त्याने केलेलं काही पाप आहे. तर पहिलं पाप असं आहे की त्याने देवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केलेलं आहे. देवाची आज्ञा काय आहे, उठ आणि मोठ्या निनवेकडे जा. ही जा म्हणून दिलेली आज्ञा आहे. परमेश्वराची इच्छा आहे की सेवकानं तिथं बसू नये, उठावं आणि त्या नगरामध्ये जावं ज्या नगराकडे आता पाप भयंकर झालेला आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहतो त्यानं काय केलेलं आहे, आज्ञा भंग केलेला आहे किंवा आज्ञा मोडलेली आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की तो तिथंच थांबला नाही, आज्ञा मोडून थांबला नाही, तो देवापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे. बघा वचन काय म्हटलेलं आहे, तिसरं वचन, पण परमेश्वरच्या दृष्टीआड व्हावे म्हणून. म्हणजे दृष्टीआड याचा अर्थ काय, देवाला काय दिसणार नाही का तो तारा दुसऱ्या बोटीतून गेला तर. देवापासून दृष्टीआड व्हावे याचा अर्थ असा आहे की त्याला देवाची सहभागिता आता नकोय, देवाबरोबरची सहभागिता नकोय, देवाचं अस्तित्व आपल्या बरोबर नकोय आणि ते टाळण्यासाठी तो दुसऱ्या मार्गाकडे जात आहे. हे त्यानं केलेलं पाप आहे. तिसरं आम्ही पाहतो की तो आता स्वतःच्या इच्छेने निर्णय घ्यायला तयार झालेला आहे. आता त्याला देवाच्या इच्छेपेक्षा स्वतःची इच्छा, स्वतःचे विचार महत्वाचे वाटायला लागलेले आहेत. तुम्ही कधी कधी असं ऐकलंय का, मी कुणाचं ऐकणार नाही, माझं म्हणणंच खरं, म्हटलंय का तुम्ही असं कधी? मी म्हणेल तीच पूर्व दिशा, मी म्हणेल तोच कायदा, स्वतःची इच्छा त्या ठिकाणी. प्रियांनो, ही पाप आहेत आणि हे जे पाप आहे हे त्यावेळेसच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ही गंभीर गोष्ट आहे. कारण सर्व समर्थाची आज्ञा नाकारणे किंवा न पाळणे ही फार मोठी भयानक गोष्ट आहे. प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो, पहिलं सांगितलं होतं की निनवेस जा. परमेश्वराची इच्छा आहे की त्याने जावं, परंतु तो गेलेला नाही. दुसरं आम्ही पाहतो की त्यानं स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतले आणि परमेश्वराची सहभागिता आहे ती मोडून काढलेली आहे. त्याला देवाची सहभागिता, देव माझ्या बरोबर असावा किंवा देवाने माझ्या संगती राहावं ही त्याची इच्छा नाही. हे जे पाप आहे हे पाप त्यानं आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आम्ही जातो. मग या पापाचे परिणाम आम्हाला पाहायला मिळतात. देवाविरुद्ध जाणे, संकटास आमंत्रण देणे. दुसऱ्या मुद्द्याचं नाव आहे देवाविरुद्ध जाणे, संकटास आमंत्रण देणे.
तुमच्या जीवनात कधी असं झालंय का? कधी कधी संकट आलेले आहेत का? अडचणी आलेल्या आहेत का? समस्या आलेल्या आहेत का? आणि मग आम्ही कधी विचार करतो का असं की हे असं का होतं, का मला समस्या येतात? कधी कधी वेगवेगळ्या कारणांना येतात, परंतु बऱ्याच वेळा काही कारणं अशी असतात की ज्यावेळेस एखादा व्यक्ती देवाच्या इच्छेविरुद्ध जगायला सुरुवात करतो त्यावेळेस संकट त्याच्याबरोबर चालायला सुरुवात करतात. जो व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेविरोधात वागतो, बोलतो, खातो, पितो, जे काही आपल्या जीवनामध्ये तो करतो, त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम समस्या, आजारपण, संकट, त्रास, निराशा, जे काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या व्यक्तीच्या जीवनाबरोबर चालायला लागतात. त्याला त्याचा सामना करावा लागतो, कारण ते संकट त्याच्या संगती चालतात. बघूया आपण योना याचा पहिला अध्याय आणि 11 वचन. मग आम्ही पाहतो की योना तार्शीच्या बोटीमध्ये बसलेला आहे आणि तार्शीसला गेलेला असताना समुद्र अचानक खवळला आणि इतक्या लाटा उसळल्या, तुफान उसळलेला आहे आणि आता ते जहाज बुडेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो की एक परिस्थिती अशी झालेली आहे की ते लोक गोंधळून गेलेले आहेत. आता काय करायचं? वाचा वचन, 11 वचन. ते त्याला विचारू लागले की हा. समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. बस परिणाम काय झालेला आहे? त्याला वाटलं की आता मी देवापासून लपलेलो आहे, त्या जहाजेमध्ये मला प्रभू बघू शकत नाही, आणि तो निघाला त्या प्रवासाला. आणि ज्यावेळेस समुद्राच्या मध्यभागी आलेले आहेत आणि मग आम्ही पाहतो की समुद्र खवळलेला आहे. त्या बोटीवरती, त्या जहाजीवरती जे खलाशी लोक होते हे इतके अनुभवी आणि तज्ञ लोक होते की त्यांनी पाहिलं की कुठलाही वादळ येण्याचा, लाटा उसळण्याचा मोसम आता नाही. कोणत्याही प्रकारे आता समुद्रात तुफान यावं असं चिन्ह नाहीये. मग या ज्या लाटा उसळायला लागलेल्या आहेत, आमचं जगणं आता अवघड झालेलं आहे, मग याच्या पाठीमागं काहीतरी दैविक गोष्ट असू शकते. त्यांनी अनुमान काढला. नैसर्गिक आपत्ती तर काही दिसत नाहीये, तेवढा समुद्र अचानक कसं काय खवळू शकतो? आणि मग काय करायचं? तुम्ही जर तो अध्याय नीट वाचला तर लक्षात येईल त्यांनी काय केलं, चिठ्ठ्या टाकल्या आणि त्या चिठ्ठीमध्ये योनाचं नाव निघालेलं आहे. आणि मग ते लोक विचारतात, अरे तू कोण आहेस? देवाविरुद्ध पाप केलेला आहेस का? तुझ्यामुळे, तुझ्या पापामुळे तू तर मरशीलच मरशील, पण आम्ही सुद्धा मरू. मरणाची सावली, मरणाचं संकट त्यांच्यावरती आलेलं आहे. जीवन आणि मरणाच्या दरम्यान आता ते लोक आहेत. प्रियांनो, पाप करताना आनंद वाटतो, परंतु पापाचे परिणाम नंतर भयंकर असे आम्हाला भोगावे लागतात. एखादं लहानसं पाप, एखादं लहानशी गोष्ट सुरुवातीला ती चांगली वाटते, आनंद वाटतो, परंतु त्याचे वाईट परिणाम भयंकर असे नंतर पाहायला मिळतात. योनाने फक्त काय केलेलं आहे, एका गावाला जायच्याऐवजी दुसऱ्या गावाला गेलेला आहे आणि शेवटी त्याच्यामुळे इतर लोक त्रासामध्ये, संकटामध्ये आलेले आहेत. कुठलं संकट आलं? मरणाचं संकट. ते म्हणतात आता आम्ही काय होऊ शकतो? बुडू शकतो. विचार करा, जर समजा योना त्या ठिकाणी कबूल झालाच नसता तर काय झालं असतं? योनाने जर म्हटलं नसता मीच येतो, तो जर शांत बसला असता तर काय झालं असतं? त्याच्याबरोबर, लक्षात घ्या, त्याच्याबरोबर बाकीचे लोक सुद्धा त्या समुद्रामध्ये बुडून मरण पावले असते. एक व्यक्ती ज्यावेळेस पाप करतो त्यावेळेस त्याच्या सर्कलमध्ये जेवढे लोक येतात ना, त्या सगळ्याला त्याचा परिणाम भोगावे लागतात. नेहमी लक्षात घ्या, तुम्ही एकटे जर गुप्त पापामध्ये असाल आणि तुम्हाला असं वाटेल की मी एकटाच आहे, मला कोणी बघत नाही, ठीक आहे, काही हरकत नाही, पण त्याचे परिणाम जे भविष्यामध्ये आहेत ना, ते तुमच्याबरोबर तुमचे नातेवाईक, मुलं, लेकरं, जे कोणी संबंधित आहेत त्या प्रत्येकाला भोगावे लागतात, ज्यांनी ते पाप केलेलं नसले तरी देखील. एक लहानसं उदाहरण मला तुम्हाला सांगू द्या. आदाम आणि हव्वाने पाप केलं, कुणाकुणाला भोगायला लागले त्याचे परिणाम? अजून भोगत आहे ना. शाप आलेले आहेत. काय होते तिथं आज्ञा? ते फळ खाऊ नकोस. त्याने ते फळ खाल्लेलं आहे. त्या दोघांनी ऍक्च्युली तसं जर पाहिलं तर हवेनं पहिलं पाप केलं, त्याचा परिणाम प्रेम म्हणून त्या नवऱ्याने तिला सहभागिता दिली, आणि त्या दोघांचे परिणाम असे झाले की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ते शाप अजून काम करत आहे.
तशाच प्रकारे योनाचं पाप म्हणजे आज्ञा मोडणे, देवाच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेणे, देवापासून पळून जाणे, देवापासून लांब होणे, ह्या गोष्टीच्या द्वारे त्याच्यामुळं इतरांना देखील त्या परिणामाला तोंड द्यावं लागलेलं आहे. शास्त्र म्हणतं देवाच्या दृष्टीआड होण्यासाठी, लपण्यासाठी तो गेलेला आहे. एक माणूस देवाच्या दृष्टीआड कधी जातो? ज्यावेळेस तो जाणीवपूर्वक पाप करतो त्यावेळेस. पाप माणसाला देवाच्या गौरवामध्ये येऊ देत नाही, किंवा देवाचे गौरव पापी मनुष्याला देवापर्यंत येऊ देत नाही. देवाची सहभागिता तुटते आणि ते लोक देवापासून लांब जातात. शुळप्याच्या वाऱ्याला संध्याकाळच्या वेळेस परमेश्वर ज्यावेळेस बागेत फिरत फिरत आला आणि त्यानं पाहिलं जोड दिसत नाही. कुठे गेलाय? कुठे गेला? हाक मारली, आदामा कुठेस? हवा कुठेस? काय म्हणले ते? त्यांनी काय उत्तर दिलं? आम्ही झाडाच्या मागे आहोत. साध्या बोली भाषेत ते म्हटले असतील, प्रभू आम्ही झाडाच्या मागे लपलोत. म्हणजे ते देवाच्या दृष्टीआड झाले, त्यांनी स्वतःला देवापासून लांब केलं. योनाला समजलं, योना देखील काय झालाय? देवापासून लांब झालेला आहे, दृष्टीआड लपलेला. प्रियांनो, देवाविरुद्ध ज्यावेळेस पाप केलं जातं त्यावेळेस पाप माणसाला देवापासून लांब घेऊन जातं आणि मग त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. आणि शेवटी असंच झालं. मग त्याला समजलं की मी पाप केलेलं आहे, माझी शिक्षा मलाच व्हायला पाहिजे. बघा त्या ठिकाणी मग 12 वचन, तो त्यास म्हणाला, पहिला अध्याय 12, योना 1:12. तो त्यांना म्हणाला, हा, मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल. बस काय म्हणतो त्या ठिकाणी योना? काय म्हणतो? मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल. हालेलुया. सगळ्यांनी समुद्रात उड्या मारा असं म्हटलं का तो? लक्षात घ्या, जो पाप करतो त्याला शासन होतं. मरणाचं या ठिकाणी चित्र आम्हाला दिसतं की मरण त्याची वाट बघत आहे. शास्त्र म्हणतं त्याप्रमाणे पाप काय करतं? मरणास उपजवतं. पाप काय करतं? मरणास उपजवतं. याच्या पापाचा परिणाम असा झालेला आहे की त्याच्यावर संकट आलं मरणाचं, आणि तो म्हणतो मला समुद्रात फेकून द्या. योनाला आयडिया नाहीये की मी समुद्रात पडल्यानंतर एखादा मासा येईल आणि मला वाचवेल, हे काही त्याला माहिती नाही. त्याला आता समजलेलं आहे की समुद्र जर शांत व्हायचा असेल तर मी मरणं गरजेचं आहे. एवढंच त्याच्या डोक्यात आहे आणि म्हणून तो म्हणतो मला फेका. 15 वचनामध्ये आम्ही पाहतो, मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकले आणि समुद्र हालेलुया. वाचा वचन ते. मग त्याने योनाला धरून समुद्रात फेकून दिले, तेव्हा समुद्र खवळावायचा लागला. तेव्हा समुद्र खवळावायचा किंवा जो काही समुद्र उसळलेला आहे तो शांत झालेला आहे. आता तो पाण्यात पडलेला आहे आणि समुद्र शांत झालेला आहे. शिक्षा इथं आता काम करत आहे. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो लक्षात घ्या, परमेश्वराने एवढं पाप करून सुद्धा त्याला त्याग केला नाही किंवा त्याला सोडलेलं नाही, त्याला टाकलेलं नाही. त्याला देवाने आणखीन एक संधी दिलेली आहे आणि देवाचा हेतू त्याच्याकडनं पूर्ण करायचा आहे. देवाचं काम त्याच्याकडनं पूर्ण व्हायचं आहे आणि म्हणून योनासाठी देवाने काय केले? एक तारणाची योजना केली. हालेलुया, हालेलुया. योना हे कोणाचं प्रतीक आहे? योना हे भविष्यात येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. योनाच्या द्वारे लोकांचं निनवेचं तारण, तसं ख्रिस्ताच्या द्वारे जगाचं तारण, हे आम्हाला प्रतिबिंब त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग आम्ही पाहतो की योना जसा समुद्रात पडला, पुढं काय झालं? हालेलुया. लगेच मासा आलेला नाहीये. आज काय मासा आहे का रविवारचा? चिकन, मासा, अंडी, मटण, काय मासा? काहीच नाही, शाकाहारी वाटतं. प्रियांनो, लगेच मासा आला नाही. तुम्ही योनाचे ते अध्याय बारकाने वाचा. तो म्हणतो मग मी असं खाली गेलो, मग ते शेवाळ, मग पाणी, ते गडूळ आणि मग तो अंधार, तो तळाला जाऊ दिलं देवाने त्याला. त्याच्या नाका तोंडात पाणी गेलं, त्याच्या फुफ्सांमध्ये पाणी गेलेलं आहे
आणि आता तो मरणार त्या शेवटच्या घटकेला आत असलेल्या माशाला देवाने आज्ञा केली आणि त्यानं त्याला आपल्या पोटामध्ये ओढून घेतलेला आहे. योनाला जाणवत आहे की मी बुडत आहे. योनाला समजत आहे की माझ्या डोळ्यापुढे अंधारी आलेली आहे. योनाला जाणवत आहे की आता मला खाली कोणतरी ते पाण्याचं दबाव खेचत आहे. आणि मग त्याला त्या माशानं गिळलं आणि त्याला समजलं, म्हणजे तो जिवंत आहे, त्याला जाणीव होत आहे की मी कुठल्या अवस्थेमध्ये आहे. त्या पाण्यात पडल्यानंतर मग त्याची डोक्याची ट्यूबलाईट चालू झालेली आणि ती काय आहे, मी देवाच्या विरुद्ध पाप केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तिसऱ्या मुद्द्यामध्ये आम्ही जातो, योनाची पश्चातापाची प्रार्थना. योनाची पश्चातापाची प्रार्थना. योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र होता. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आम्हाला दिसतं की मानवाचा पुत्र असं म्हटल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त कबरेमध्ये 3 दिवस 3 रात्र त्या ठिकाणी होता. आणि जसा योना तिसऱ्या दिवशी बाहेर आला तसा प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी कबरेतून बाहेर आलेला आहे. ही एक तारणाची योजना, ही पुनरुत्थानाची योजना ख्रिस्ताविषयीची आहे, जी भविष्यात घडणार आहे ती या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि मग आम्ही पाहतो योनाला समजलं की मी देवाच्या विरुद्ध पाप केलेला आहे. योनाला समजलं की मी आज्ञाभंग केलेला आहे. त्या बोटीवर तो ज्यावेळेस खलाशाने त्याला विचारला, अरे तो देवाविरुद्ध काय केलं का, त्यावेळेस तो म्हणतो, होय मला प्रभूने एक आज्ञा दिली होती, तिकडे जाण्याच्या ऐवजी मी काय केलेलं आहे, दुसरीकडे जात आहे, तार्शीला जात आहे. तुम्ही असं करा, मला आता पाण्यात फेकून द्या. त्यांनी पाण्यात फेकलं, समुद्र शांत झालेला आहे. आणि मग आता तो खाली पाण्यात गेला. माशाने गिळल्यानंतर मग दुसरा अध्याय पहिल्या वचनात आम्हाला दिसतं, मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. हालेलुया, हालेलुया. माशाच्या पोटात डनलपची गादी असेल का हो त्याला तिथं झोपायला? तर मासा म्हटला असेल आतमधूनच, अरे वा वा सेवक संदेष्टा, बरं झाला आलास, ये माझ्या संगती, आता बस, तुला आतमध्ये चांगली व्यवस्था करतो, चहा कॉफी पोहे काय घेणार का, काही चालत नाही, मग दुधाचा कप तरी घ्या. काहीच नाही. माशाच्या आतमध्ये घाण आहे प्रियांनो. तुम्ही जर स्वतः मासे कधी स्वच्छ केले असेल तर तुमच्या लक्षात येईल, माशाच्या आतमध्ये काय तुम्हाला सोनं चांदी काय काय सापडतं का? घाण आहे. पाप माणसाला खालच्या रसातळाला घाणीमध्ये घेऊन जातो. तो उधळ्या पुत्र जो चांगला बापाच्या घरात होता, परंतु चुकीचा निर्णय पाप ज्यावेळेस त्यानं केलं त्यावेळेस तो खालच्या रसातळाला गेला. कुठे गेला? जे डुकरं खातात राहतात त्या ठिकाणी त्याला राहण्याची वेळ आलेली आहे. लक्षात घ्या, पापाचे परिणाम भयंकर आहेत, वाईट आहेत. तो आता माशाच्या पोटामध्ये ती जी आतली घाण आहे त्याच्यामध्ये आहे. पाप करण्याच्या आधी तो कुठं होता? जमिनीच्या वर. देव त्याच्याशी बोलत होता, पण पाप केल्यानंतर देव त्याच्यापासून, तो देवापासून लांब झालेला आहे आणि तो आता त्या माशाच्या पोटात गेला. परंतु तिथं सुद्धा देवाने त्याला एक संधी दिली, त्याचा श्वासोश्वास चालू आहे. हालेलुया, हालेलुया. तो संकटात आहे, मरणाच्या आत मरण आहे त्याच्यामध्ये तो आहे, तरी देखील देव त्याच्याबरोबर आहे. आणि मग तो त्या ठिकाणी प्रार्थना करतो. वचन 2 मध्ये म्हणतो, दुसरा अध्याय 2 वचन, तो म्हणाला, मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी, पूर्ण करा जरा वचन ते, मी आरोळी केली तेव्हा तू माझा शब्द ऐकला. काय म्हणतो? अधोलोकाच्या उदरातून. अधोलोक म्हणजे काय? नरकाचं चित्र आहे ते. अधोलोक, मरण, जिथं आशा नाहीये, जिथं आनंद नाहीये, जिथं शांती नाहीये, जिथं सगळं संपलेलं आहे, जिथं कुठलीच चांगली गोष्ट नाही, तर म्हणतो अशा ठिकाणात मी आहे, तिथून मी आरोळी केली. का आरोळी केली? कारण त्याला समजलं मी चुकलेलो आहे. पण दुसरी बाजू त्याची दिसते की त्याचा विश्वास आहे की जरी इथं मी आतापर्यंत जिवंत आणि जर मी पश्चाताप केला आणि प्रार्थना केली तर माझा देव मला वाचवण्यास समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, तुमचा देव तुम्हाला वाचवण्यास समर्थ आहे काय?
तुमचा विश्वास पाहिजे की किती समस्याच्या खालच्या तळाला जर मी गेलो असेल किंवा समस्या माझ्यावरती आलेल्या असतील तर माझा उद्धारक जिवंत आहे, तुम्हाला समर्थ आहे वाचवण्यास. 3रा अध्याय 3रं वचन. मग आम्ही पाहतो परमेश्वराने त्याचा शब्द ऐकला आणि शास्त्र म्हणतं तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेलेला आहे. मग आता त्या माशाच्या पोटातून त्यानं पश्चाताप केला, प्रार्थना केली, क्षमा मागितली. प्रभू मी चुकलो, प्रभू मी तिकडे जाणार होतो, तू सांगितलं होतं, मी तसं करायला पाहिजे होतं, प्रभू मला क्षमा कर. आणि मग परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि माशाला आज्ञा केली. माशानं त्याला समुद्राच्या बाहेर येऊन ओकलं आणि आता तो स्वच्छ झालेला आहे. आता तो काय म्हणतो, प्रभू आता मी माझ्या इच्छेने नाही, आता मी माझा निर्णय नाही, आता तुझी इच्छा, तुझा निर्णय. मग परत त्याला वचन प्राप्त झालं 3ऱ्या अध्यायामध्ये, जा आता तू काय कर, निनवेला परत एकदा. आणि मग शास्त्र म्हणतं योना 3:3 मध्ये तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. हालेलुया, हालेलुया. माशाच्या पोटातून योना बाहेर का आला असेल, का आला असेल? देवाला तर त्याचा हेतू काम पूर्ण करायचंय, परंतु जेव्हा त्यानं पश्चाताप केला, त्या अधोलोकातून त्यानं काय केलेलं आहे, धावा केला म्हणजे काय केलं, त्यानं क्षमा मागितली, प्रार्थना केली, प्रभू मला क्षमा कर. कदाचित तो प्रार्थनेत म्हणला असेल, प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर, मला जीवन दे, आता परत मी आज्ञा मोडणार नाही, तुझ्या इच्छेविरुद्ध मी जाणार नाही, प्रभू मला क्षमा कर. हा धावा आहे, हा पश्चाताप आहे. प्रियानो, हीच गोष्ट देव आमच्याकडनं सुद्धा अपेक्षा करतो की या शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही देखील देवाच्या वचनाप्रमाणे चालावं, देवाची आज्ञा पालन करावे. परंतु बहुतांश असं होतं की आम्ही योनासारखं काम करतो. थोडंसं आता आम्ही लिस्ट बघूया परत एकदा. योनाचे पाप आणि आमचे पाप, काय फरक आहे का त्याच्यामध्ये? पाप हे पापच आहे, ते आता करू द्यात, नंतर करू द्यात किंवा उद्या करू द्यात. लक्षात घ्या, योनाला सांगितले होते निनवेला जा. हालेलुया. प्रियानो, योनाला बाजूला काढा आणि आज तो खरा संदेश तुमच्यासाठी आहे. तुम्हाला सुद्धा देव आज ते सांगत की तुम्ही निनवेला जा. निनवेला काय आहे? निनवेला विधर्मी लोक आहेत, निनवेमध्ये पापी लोक आहेत, निनवेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, निनवेमध्ये व्यभिचार चालू आहे, निनवेमध्ये मूर्तीपूजा चालू आहे, निनवेमध्ये देवाच्या विरोधातलं जीवन आहे. आणि इतकी दुष्टता वाढली की प्रभू म्हणतो ती माझ्या नजरेस आलेली आहे. जर तो योनाला पाठवू शकतो तर तुम्हाला सुद्धा पाठवू शकतो. हालेलुया. आज तेच वचन तुमच्यासाठी आहे आणि तो परमेश्वर म्हणतो की तुम्ही निनवेकडे आता जायला पाहिजे. हालेलुया. परंतु लक्षात घ्या, तुम्हाला निनवेला जायची गरज नाही. तुम्हाला देवाने दुसरी गावं दिलेली आहेत. बघा त्या ठिकाणी वचन आपण काढूया. मार्क याचा 16वा अध्याय आणि 15 वचन जरा वाचा. मार्क 16:15 काय म्हटलेलं आहे? वाचा. मग येशूने शिष्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आहे का तुमच्या बायबलमध्ये असं? मार्क याचा 16वा अध्याय 15 वचन म्हणतं संपूर्ण जगात जाऊन किंवा सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. या ठिकाणी येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो तुम्ही जावा. तुम्ही कोण आहे? शिष्य आहेत का नाही? माझ्याकडे बघा आणि सांगा, तुम्ही शिष्य आहात का नाही? म्हणा, मी प्रभूचा शिष्य आहे. आणि जर तुम्ही शिष्य आहात तर हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी. तो काय म्हणतो? तुम्ही जावा. योनाला सुद्धा तो म्हटला जा. गेला का तुम्ही? नाही. तो योनाचा आत्मा आमच्यामध्ये काय म्हणतो? मी कशाला त्यांच्याकडे जायचं, ते लय वाईट आहेत, मरू देते एकदाची, कधी करतील तेव्हा. त्यांच्या कृत्याचं फळ देव त्यांना देईल. आम्ही न्याय करून शाप देऊन मोकळे होतो आणि म्हणतो आम्ही देवाचे शिष्य. योनासारखं बनू नका. तो पहिला योना, माशाच्या पोटात जायच्या आधीचा योना.
आणि दुसरा योना माशाच्या पोटातून बाहेर आलेला दुसरा योना. येशूची इच्छा होती की शिष्यांनी संपूर्ण सृष्टीकडे जावं, एका सृष्टीकडे नको. काय की नाही? संपूर्ण सृष्टीकडे. आमचं काय झालेलं आहे, आम्हाला देवाची आज्ञा पाळायची आहे, परंतु देवाची इच्छेनं नाही जायचं. आम्ही स्वतःच्या इच्छेनं शॉर्टकट मारतो. आम्ही स्वतः निर्णय घेतो, आम्ही इकडे जायचं नाही, आम्ही तिकडे जायचं, आम्ही तिकडे जायचं नाही, इकडे जायचं. परंतु लक्षात घ्या, देवाची इच्छा आहे की जर देव तुम्हाला आज्ञा देतो तर तुम्ही दुसरं कोणाचं ऐकू नका, दुसऱ्याच्या निर्णयाने चालू नका, शैतानाच्या योजनेने चालू नका, स्वतःच्या योजनेमध्ये चालू नका. फक्त एकच गोष्ट अपेक्षित आहे, देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही चालायला पाहिजे. तो म्हणतो निनवेला जा तर निनवेलाच जावा, दुसऱ्या गावाकडे जायची गरज नाही. तो म्हणतो संपूर्ण सृष्टीमध्ये जायचंय, परंतु आम्ही संपूर्ण सृष्टी सोडा, आम्ही गल्ली शेजारी पाजारी सुद्धा जातो. परंतु आम्ही काय म्हणतो, आम्ही देवाची इच्छा चालतो, आम्ही देवावर प्रेम करतो. पण शास्त्र म्हणतं जर तुमची माझ्या प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. हालेलुया. आज्ञा पालन प्रभू मंडळीकडून तुमच्याकडून आणि माझ्याकडून करतो की आम्ही तिथं जावं जिथं ख्रिस्त आम्हाला पाठवत आहे. पण आम्ही कुठे जातो? बर, तुम्ही कुठे जाता? सुवार्थ सांगायला जाता का? दवाखान्यात जाता, पिकनिकला जाता, फिरायला जाता, लग्नाला जाता, भांडायला जाता, मारामारी करायला जाता, शॉपिंगला जाता, पिक्चरला जाता, कुठं 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 जात असाल तुम्ही तिकडे जाता. तुमचा तुम्ही स्वतः विचार करा. परंतु मार्क 16:15 प्रमाणे कधी आम्ही असं विचार केला का, ही आज्ञा माझ्यासाठी आहे, मला सुवार्ता सांगणं गरजेचं आहे, मला जायला पाहिजे. प्रेषित 1:8 मध्ये म्हटले, तुम्ही माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्मा तुम्हावर येईल, त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत कुठली गावं दिलेली आहेत तिथं? यरुशलेमेत, यहुद्यात, शमरणात आणि जगाच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि प्रियानो, सुवार्थ आणि साक्षी सांगण्यासाठी मंडळीला देवाने आदेश दिलेला आहे, परंतु मंडळी जातच नाही. कारण आमच्यामध्ये तो पहिल्या योनाचा आत्मा काम करतो. सुवार्थ सांगण्याच्या ऐवजी आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे दुसरीकडेच जात आहोत. का असं होतंय? कारण देवाच्या आज्ञा पूर्ण 100% पाळण्यामध्ये आम्हाला आनंद नाही आहे. कारण सुवार्थ सांगायला जायचं म्हणजे वेळ काढायला पाहिजे, स्वतःचा पैसा घालवायला पाहिजे, कदाचित मार खायची वेळ येईल, शिव्या बसतील, कदाचित निंदा होईल, ते ऐकणार नाहीत, ते आम्हाला दोष देतील. या भीतीमुळं आम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध जात आहोत. परंतु देवाची इच्छा होते निनवेनं पश्चाताप करावा. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुमच्या सांगण्याच्या द्वारे लोकांनी पश्चाताप करावा. तुम्ही सुवार्थ सांगण्याच्या द्वारे, साक्षीदार होण्याच्या द्वारे लोकांचं तारण व्हावं. परंतु तुम्ही तुमचा अडगापणा, असा मी म्हणतो, आमचा आडमुठपणा जो आहे, आमचा हट्टीपणा जो आहे, तो देवाच्या कामाला अडथळा आम्ही आणत आहोत. मी नाही जाणार, मी नाही सांगणार. का? ते लोक चांगले नाहीत. योना तेच म्हटला होता. हाच योना नंतर तुम्ही बघा, ज्यावेळेस निनवेनं पश्चाताप केला आणि देवाने त्यांची शिक्षा रद्द केली, त्यावेळेस त्याला राग आला. त्यांचा नाश कसा होईल याची वाट बघत तो डोंगरावरती बसला होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघायला लागला, कधी देवाला शिक्षा करतो. देवाने शिक्षा नाही केली. तीच वृत्ती आज मंडळांमध्ये तुमच्या माझ्यामध्ये आहे. आम्ही सरळ न्याय करून टाकतो, देव यांचं काहीतरी करू देत नाही, त्रास देतो. फक्त देवाची योजना काय आहे? प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं. तुमच्या आणि माझ्या आज्ञा पाळण्यामुळं, आम्ही जर देवाच्या आज्ञा पाळल्या तर हजारो लोकांचं तारण होऊ शकतं. हालेलुया, हालेलुया. पण तो आज्ञा न आम्ही पूर्ण केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये समस्या, संकट, आजारपण आणि शेवटी मरणाचा शाप आमच्यावरती येतो. देवाच्या प्रिय लोकांना लक्षात घ्या, परमेश्वरने आणखीन एका व्यक्तीला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं होतं. प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय 11 वचन. प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय 11 वचन. प्रभू त्याला म्हणाला,
उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी आणि यहुद्याच्या घरी शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. आणि यहुद्याच्या घरी तारस्कर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. या ठिकाणी आम्ही पाहतो की हनन्या नावाचा एक संदेष्टा आहे, देवाचा सेवक. पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं की उठ, नीट नावाच्या रस्त्याकडे जा, तारस्कर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. काय झालेलं आहे प्रियानो, शौल ज्यावेळेस घोड्यावरून लोकांना ख्रिस्ती विश्वासाला छळ करण्यासाठी निघाला होता, तो रस्त्यात त्याला प्रभूचं दर्शन झालं, तो आंधळा झाला, पडला. तो एका घरामध्ये आहे, यहुदाच्या घरामध्ये आहे, आणि प्रभू त्या संदेशाला म्हणतो जा आणि त्याला भेट, त्याचा शोध कर. हालेलुया. आता हा शौल कसा झालेला आहे? नाही अजून झालेला, आंधळा झालेला आहे, त्याची दृष्टी गेलेली आहे. त्यानं जो प्रकाश पाहिला त्या प्रकाशामुळे त्याचे डोळे दिपले. आणि मग 17व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तेव्हा हनन्या निघून त्या घरी गेला. हालेलुया. आता मला तुम्हाला महत्वाच्या गोष्टी दाखवायच्या आहेत की असे बरेच लोक आहेत की ज्यांना ख्रिस्त समजलेलं आहे, परंतु त्यांचे आत्मिक डोळे अजून बंद आहेत. बरेच असे लोक आहेत की जे आत्म्यामध्ये आंधळे झालेले आहेत, त्यांना ख्रिस्ताचं वचन समजत नाही, दर्शन नाही, प्रगटीकरण नाहीये, परंतु ते ख्रिस्ताला ओळखतात असं म्हणतात. आंधळे आहेत ते. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय म्हणतो हनन्या, तू त्याच्याकडे जा आणि त्याच्यासाठी प्रार्थना कर. हनन्याला भीती वाटली. तो प्रभू सांगती बोलतो, नंतर तो अध्याय वाचतो, म्हणतो प्रभू अरे हा तर छळ करणार आहे, हा तर त्रास देणार आहे, हा तुरुंगात टाकणार आहे, तुझ्या लोकांना त्यानं विरोध केलेला आहे, मारलेला आहे, छळ करणार आहे, आणि याच्याकडे मी जावं काय? हनन्या सुद्धा जरा टेन्शन मध्ये आला, काय करायचं? हालेलुया. लक्षात घ्या, देव तुम्हाला आणि मला अशाच लोकांकडे पाठवते की जे लोक त्रासदायक आहेत. आम्ही काय बघतो? सॉफ्ट कॉर्नर बघतो. ऐकणाऱ्या लोकांकडे जातो आम्ही, पाहुण्यांकडे मेहण्यांकडे जातो. अरे पण जे विरोध करणारे आहेत त्यांच्याकडे कोण जाणार आहे? तुमचा शेजारी नाही. प्रभूने तुम्हाला निवडलेला आहे. परमेश्वराने तुमच्यावर जबाबदारी दिली की तुम्ही त्या लोकांकडे जा जे तुम्हाला त्रास देतात, परंतु त्यांचे डोळे शैतानाने बंद केलेले आहेत. प्रभू म्हणला तू जा, तू बाकीच्या गोष्टी करू नकोस, माझी जेवढं तुला सांगायचं काम आहे तेवढंच तू ऐकायचं. हनन्या 17 वचन आम्ही वाचतो, त्या घराकडे गेलेला आहे. आणि नंतर तुम्ही पुढे वाचा, तिथं असं दिसतं की हनन्याने जाऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि शास्त्र म्हणतं त्याचे डोळे उघडले. हालेलुया, हालेलुया. जग आत्मिक आंधळ झालेलं आहे, पापाच्या पट्ट्या त्यांच्या डोळ्यावरती आलेल्या आहेत आणि देवाची इच्छा की तुम्ही डोळे उघडणारे असावेत. हालेलुया. नाही वाटतं? तुम्ही लोकांचे डोळे स्वार्थाचा प्रकाश घेऊन जाऊन तुम्ही लोकांच्या डोळ्याच्या त्या पट्ट्या काढून त्यांना येशूचं दर्शन घडवावं म्हणून तुम्हाला देवाने पाचारण केलेलं आहे. जे व्यभिचारामध्ये पडलेले आहेत, पापामध्ये पडलेले आहेत, नाश होत आहेत, त्यांच्यासाठी देवाचा आत्मा, देवाचं हृदय कळवळत आहे. कोण जाणार तिथं? तो म्हणतो तू जायचं. तुम्ही जर म्हणाल मला ड्युटी आहे, मला काम आहे, मला जबाबदारी आहे, माझं कुटुंब आहे आणि मी नंतर नाही, ज्या दिवशी तो म्हणतो तू जा त्या दिवशी तुम्हाला जायलाच पाहिजे. हनन्या गेला. तिसरं एक उदाहरण पाहूया. प्रेषितांची कृती 8वा अध्याय 26 वचन आणि 27 वचन. इकडे प्रभूच्या दूताने हा. फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला. बस 26 वचन काय म्हटलेलं आहे? नंतर प्रभूच्या दूताने फिलिपला म्हटले उठ. योनाला प्रभू काय म्हटला? उठ. आहे ना असंच? प्रभूचा दूत किंवा प्रभू उठ सांगत आहे. बसू नका, बसून राहू नका. देवाला काम करणारे लोक पाहिजेत. हालेलुया. देवाला काम करणारी मंडळी पाहिजे, मिशनरी लोक पाहिजेत.
24 तास ऑन ड्युटी, जसे मिलिटरी असते तसे. कधी प्रभू म्हणाल तुला इकडे जायचं, जायला पाहिजे. माझ्या मिशनरी सेवा कार्याच्या दरम्यान ज्यावेळेस मी राधानगरी गारगोटी जंगलामध्ये आम्ही होतो, आम्हाला टायमिंग नसायचं घरी यायला आणि टायमिंग नसायचं लोकांना भेटी द्यायला जायला. एक वेळेस तर असं झालेलं आहे, मीटिंग किंवा लोकांची विजिट, कार्यक्रम, सुवार्ता प्रसार, रात्री 3ला झोपायचं आणि पहाटे 4ला परत उठून कामाला लागायचं. 1 तास झोप मिळायची. त्याच्यातच मग त्या 1 तासामध्ये झोप, स्वतःचं मनन, प्रार्थना, सगळ्या गोष्टी आवरायच्या आणि परत फील्ड वर्क मध्ये जायचं. प्रियांनो, सेवा साधी नाहीये, पाचारण साधं नाहीये. पाचारणाला किंमत मोजावी लागते. आम्ही म्हणतो ना, मला पाचारण झालं सेवेचं आणि घरातच आहे, पाचारण झालं आणि तो जर जात नाही फील्डवरती तर काही उपयोगाचं नाही. तुम्ही असं म्हणू नका पाचारण सेवेचा फक्त पालक आणि सेवकासाठी आहे. तुम्ही प्रत्येक जण त्याचे शिष्य आहात, तर प्रत्येक जण तुम्ही मिशनरी देखील आहात, तुम्ही सेवकरी आहात. आणि मग आम्ही पाहतो प्रभूच्या दूताने फिलिपला सांगितले, उठ, जी वाट गज्जाकडे जाते त्या वाटेवरती जा, ती दक्षिणेकडे जाते. काय होतं त्या वाटेवरती? त्या रथामध्ये हापशी शंड बसून, शंड माहिती का कुणाला म्हटलेलं आहे? हिजडा. एक हिजडा रथामध्ये बसून तो प्रवासाला निघालेला, दक्षिणेच्या वाटेकडे निघालेला, इथिओपियामध्ये तो निघालेला. आणि तो पवित्र शास्त्राचा एक ग्रंथ वाचत आहे. यशाचा ग्रंथ वाचत असताना त्याला समजत नाही, पण तो वाचत आहे. देवाचा आत्मा त्याला म्हणतो उठ आणि त्याला भेट. ज्यावेळेस फिलिप त्याला भेटतो आणि त्याला विचारतो, तू काय वाचतो, तुला समजतं का? तो म्हणतो मला काही समजत नाही, कोणीतरी मला सांगायला पाहिजे. हालेलुया. देवाने तुम्हाला पाचारण केलं अशा लोकांसाठी ज्यांच्याकडे बायबल आहे, परंतु त्यांना वचन समजत नाही. तो म्हणतो जा त्या लोकांकडे आणि त्यांना बायबलचं शिक्षण दे. हालेलुया, हालेलुया. योनाला म्हणलं त्या मूर्तीपूजक लोकांकडे जा आणि त्यांना पापाची जाणीव करून दे. योना गेला आणि पापाची जाणीव करून दिली. हनन्याला म्हटलं त्या सेवकाकडे जा, तो आंधळा झालाय, त्याला दृष्टी यायला पाहिजे. देव म्हणतो तू जा. तुम्ही त्या आंधळ्या लोकांकडे जावं जे आत्मिक झालेले आहेत, ज्यांना देवाचं दर्शन नाही, त्यांचे डोळे उघडायचे तुम्हाला. फिलिपला सांगितलं जा, आणि तो काय वाचतो त्याला समजत नाही, त्याला सुवार्ता सांग. त्याचा बाप्तिस्मा झाला आणि आफ्रिकेमध्ये इथिओपियाच्या द्वारे सुवार्ता प्रसार झालेला आहे. प्रियांनो, तो शंड आहे, ना स्त्री ना पुरुष. अशा अवस्थेत बरेच लोक आहेत की त्यांना काहीच येत नाही, त्यांना समाजामध्ये स्थान नाही. प्रभू म्हणतो तुला त्याच्याकडे जायचं आहे. आम्ही कोणाकडे जातो? जिथं आमचा पाहुणचार चांगला होईल, आमची बाबा होईल, काय भारी शिक्षण दिलं, काय भारी सांगितलं. नाही, तुमची आणि माझी जबाबदारी आहे अशा लोकांकडे जायचं. तृतीय पंथांसाठी कधी प्रार्थना केली का तुम्ही? केली का? बरेच वर्षापासून मी त्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. एक व्यक्ती त्यातला माझ्या संपर्कामध्ये आहे, त्याला मी मेसेज पाठवत असतो. माझा उद्देश आहे की त्या जमातीमध्ये जाऊन सुवार्ता प्रसार करायचा. एकाला सांगितलेलं आहे, आता देव करेल येणाऱ्या दिवसामध्ये. शास्त्र सांगतं त्याप्रमाणे प्रियांनो त्या शंडाला जाऊन फिलिप भेटलेला आहे. तो असं म्हणला नाही, प्रभू अरे तो असा व्यक्ती, मी कसं त्याला भेटू? लक्षात घ्या, तो जर हिजडा, तो शंड जर बाजारात इकडं तिकडं आमच्या समोर आला तर अंगावर काटे येतात ना, लोक पळतात बाजूला. परंतु देव त्या हिजड्यावर सुद्धा प्रेम करतो, तर मला देखील त्याच्यावर प्रेम करायचं आहे. हालेलुया. मला त्याला सुवार्ता सांगायची आहे, मला त्यांना देवाचं वचन सांगायचं आहे. शंडाच्या अवस्थेसारखे आत्मिक झालेले लोक, बायबल आहे परंतु त्यांना ज्ञान नाही. प्रभू म्हणतो त्या लोकांकडे तुला जायचं आहे, बायबल स्टडी घ्यायचे, त्यांना वचनाचं शिक्षण द्यायचं. ते वाचतात पण त्यांना समजत नाही. पवित्र शास्त्र घरात आहे परंतु त्याचं ज्ञान नाही, शिक्षण नाही. मग यांना कोण शिकवणार? यांना तुम्ही शिकवणार आहात. प्रियांनो, हे उदाहरण मी एवढ्यासाठी देत आहे की त्या वेळेस त्या लोकांनी आपली जबाबदारी पूर्ण केली. जा म्हटले ते गेले. अब्रामाला म्हटलं तू सगळं देश, तुझं सगळं सोड आणि जा, मी सांगतो त्या देशामध्ये, मी दाखवतो त्या देशात.
तो निघाला. येशूला पिता म्हटला, जा, तुला मरायचंय. येशू निघाला. आज हनन्याला सांगितलेले, पेत्राला सांगितलं, मोशेला सांगितलं, त्यांनी कामं केलेली आहेत. मग प्रेरणा तुम्ही आणि मी काय वेगळे आहोत का त्यांच्यापेक्षा? जर आम्ही सुवार्ता प्रसार करत नाही तर याचा अर्थ आम्ही देवाच्या आज्ञेच्या विरोधातलं जीवन जगत आहोत. देव सांगतो त्या दिशेला जर आम्ही जात नाही आणि आम्ही स्वतः निर्णय घेऊन दुसऱ्या दिशेला जातो, स्वतःच्या इच्छेप्रमाणे सुख सोयी ठिकाणी आम्ही जातो किंवा बसतो, तर आम्ही योनासारखं पाप करत आहोत. परंतु लक्षात घ्या, देव आम्हाला एक संधी देत आहे. आज देव मला काय करत आहे? एक संधी देते. परमेश्वर तुम्हाला आणि मला एक संधी देत आहे, आम्ही पश्चाताप करावा. मग योनाने अधोलोकातून हाक मारलेली आहे, तर आज आम्ही या ठिकाणातून देवाला हाक मारूया आणि म्हणूया की प्रभू, तुझ्या वचनाच्या विरोधातलं जीवन मी जगत आहे, मी आज्ञा पालन करत नाही, मला क्षमा कर. मी आजपासून काय करेन? सुवार्ता सांगायला जाईन. मी माझी सुट्टी पिकनिकला, मी माझी सुट्टी इकडं तिकडं फिरवण्यापेक्षा मी लोकांचं तारण करण्यासाठीच जाईन. ती सुट्टी मी तुझ्यासाठी खर्च करेन. होईल का असं? काय करायचं? रविवारची एकच सुट्टी मिळते आम्हाला पाळस साहेब, परंतु एका सुट्टीमध्ये तुम्ही देवासाठी फार मोठे काम करू शकता आणि लोकांचं तारण करू शकता. हालेलुया. देवाच्या आज्ञा मोडणे शाप येतात. देवापासून लांब पडून जाणे हे व्यर्थतेचं चित्र आहे. देवाने योनाला सोडलं नाही, देव तुम्हाला सुद्धा सोडणार नाही. बुडवलं, खरं म्हटलं माझं काम तुझ्याकडनंच व्हायला पाहिजे. आता प्रश्न आहे शेवटचा असा, बुडवून झाल्यावर सेवा करावी का बुडायच्या आधी सेवा करावी? कुठलं चांगलं आहे? तुम्हाला काय वाटतं? फटके खाऊन ऐकावं हे बरं का फटके न खाता ऐकावं? हेच तर बायबल शिकवतं की ज्यावेळेस तो हाक मारतो, सांगतो, प्रेमानं ज्यावेळेस बोलतो ना, त्याच वेळेस आम्ही काम करावं. फटके खाऊन काम मग कोण बी करू शकतो. आता शिक्षा झाली म्हणून मी करतो नाही. देवाने अजून आम्हाला ती शिक्षा दिली नाही जशी योनाला दिलेली आहे. परंतु लक्षात घ्या, परमेश्वर आज वाट बघत आहे. त्याच्यासाठी निनवेला कोण जाईल का? परमेश्वरला विचारा, प्रभू, मी सुवार्ता सांगण्यासाठी माझं निनवे कुठे आहे? मी कुठल्या लोकांमध्ये जाऊ? कोणत्या ठिकाणी, कोणत्या गावात, कोणत्या शहरामध्ये जाऊ? प्रभू तू माझी मदत कर. जर प्रभू म्हणतो तुझं ठिकाण ते आहे, तर उठ आणि प्रार्थना करा, प्रभू मला तिथं जायचंय त्या लोकांमध्ये. प्रभू कुठल्या समाजामध्ये मी जाऊ? कोणत्या थराच्या लेवलच्या लोकांमध्ये जाऊ? मी कुठल्या एरियामध्ये, कुठल्या भागामध्ये, कुठल्या गावामध्ये जाऊ? मला माझ्यावरती कुणाची जबाबदारी दिली मला तू दाखव. योनाने पश्चाताप केला आणि निनवे शहराकडे तो गेलेला आहे. आज तुम्ही आणि मी पश्चाताप करणं गरजेचं आहे. या प्रेरणा आपल्या जागेवरती आपण उभं राहावी, आपल्या पायावर उभं राहावी, डोळे झाका. आता योनाला बाजूला काढा आणि स्वतःला घ्या की योनासारखं माझं जीवन आहे काय? मी देवापासून पळत आहे का? देवाच्या आज्ञा पालन करायच्या ऐवजी मी लपत आहे का? मी कारणं देत आहे का? मी इकडं तिकडं माझा वेळ घालवत आहे का? मी पाहुण्यांकडे आणि जगाकडे जाऊन देवाचं काम बंद पाडलेलं आहे का? परमेश्वर तुम्हाला संधी देत आहे. या प्रियांनो, परमेश्वराकडे या आणि पश्चाताप करा. योनाने पश्चाताप केला, त्याला क्षमा मागितली. आज तुम्हाला आणि मला देव संधी देत आहे. आतापर्यंत आम्ही देवाच्या इच्छेविरोधातल्या जागेवर असेल तर प्रभूला क्षमा मागा आणि म्हणा, प्रभू मला क्षमा कर, मी निनवेला गेलो नाही. मी त्या ठिकाणी असायला पाहिजे होतं, मी त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये असायला पाहिजे होतं, परंतु गेलो नाही. मी त्या लोकांचे डोळे उघडायला पाहिजे होते, परंतु मी तसं केलं नाही. मी त्यांना शास्त्रातल्या गोष्टी शिकवायला पाहिजे होत्या, परंतु मी शिकवले नाहीत. प्रभू मला क्षमा कर. आरोळी मारा त्याच्याकडे आणि सांगा प्रभूला की प्रभू आता इथून पुढे आजपासून मी तुझ्या वचनाप्रमाणे चालेल. मी जाईन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला पाठवशील. जिथं तुझी इच्छा आहे तिथं मी जाईन. प्रभू मला आज्ञा पाळण्यासाठी मदत कर. तुझी कृपा पुरव. सांगा पवित्र आत्म्याला, प्रभू मला क्षमा कर. मी शेजाऱ्यांचं तारण करीन, मी आंधळ्यांचे डोळे उघडेन, मी त्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करीन. मी तिथं जाईन. प्रभू तुम्हाला पाठव. प्रभू मी तुझ्या समोर आहे, माझ्यावर दया कर.
पवित्र पवित्र थोर स्वर्गीय सेनाधीश बाप्पा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. योनाचा पश्चाताप या विषयातून पुन्हा एकदा तू आमची भेट घेतलीस, तुझे आभार मानतो. होय परमेश्वर बाप्पा, आज निनवे सारखे बरेच असे लोक, ठिकाणं, शहरं, गाव, वाड्या, वस्ते, कुटुंब आहेत की ज्यांचं पाप तुझ्या पुढे आलेलं आहे. त्यांच्यासाठी तुझी तारणाची योजना अजून त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, परंतु तुझी इच्छा आहे की ती योजना, ती क्षमा आम्ही त्यांना द्यावी, त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. परंतु प्रभू, आमचा हट्टीपणा, आमचा भित्रेपणा, आमच्यामध्ये असणारी लाज वाटण्याची वृत्ती, तो खोटेपणा, तो कडूपणा, त्या लोकांविषयी असताना द्वेष, प्रभू, ह्या गोष्टी आम्ही बाळगलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आम्ही तिथपर्यंत जाऊ शकलो नाही. आम्ही कबूल करतो, आम्हाला क्षमा कर येशूच्या नावाने. प्रेमळ बापा, योनाने प्रार्थना केली आणि त्याचा धावा तू ऐकलेला आहेस. आज आम्ही देखील धावा करतो आणि म्हणतो, आम्हाला क्षमा कर येशूच्या नावात. आम्ही पश्चाताप करतो, प्रभू क्षमा कर. आम्ही जातो त्या ठिकाणी जिथं तुझी इच्छा आहे. प्रभू, आज ह्या प्रत्येकाचं कोणतं ठिकाण, कोणते लोक, कोणता समाज, कुठल्या एरिया आहे, ते सगळं तू यांना दाखव आणि जगाच्या शेवटापर्यंत हे तुझे साक्षीदार बनावेत, सुवार्थ सांगणारे बनावेत, वचन शिकवणारे बनावेत, असं तू दैन कृपेने कर. फिलिप गेला, हनन्या गेला, मोशे गेला, अब्राम गेला, योना गेला, दावीद गेला. प्रभू, आम्ही देखील जातो आज येशूच्या नावामध्ये तुझ्या पावलावर पाऊल ठेवून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, ज्यांनी पश्चाताप केला त्यांना पश्चातापास योग्य फळ देण्यासाठी तू मदत कर. जे पश्चातापास कमी पडत आहेत तू त्यांचं सहाय्य कर. कोणी प्रभू पश्चाताप विना राहू नये, असं दैन कृपेने कर. शेवटच्या दिवसात आम्ही मत्ती 4:17 वाचतो, स्वर्गाचे राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप कर, असं तुझं वचन म्हणतो. होय प्रभू, रॅप्चरची वेळ जवळ आलेली, म्हणून आम्ही पश्चाताप करतो आणि तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आज निर्णय घेतो. आमची मदत कर. मंडळीला तुझ्या हातात घे, आशीर्वादित कर, तुझी कृपा कर. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकत्रित येईपर्यंत आमच्या संगती राहा, तुझी कृपा पुरव प्रभू. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जे लोक पाहतील आणि ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये येशूच्या नावात त्यांना पाचरणाची ओळख होऊ देत, त्यांना आज्ञा पालनाची ओळख होऊ देत आणि जी जबाबदारी आणि सेवा तू त्यांच्यावरती दिली ती पूर्ण करण्यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मार्गदर्शन कर. धन्यवाद करतो प्रेमळ बाप्पा, आजची भक्ती, प्रार्थना आणि याचं वचन तू आशीर्वाद कर. आम्ही जसेच्या तसे सर्व तुझ्या हातात येतो. पुन्हा एक वेळा धन्यवाद करतो की तू आम्हाला पश्चातापाची संधी दिलीस आणि आमच्या पापांची क्षमा करून पुन्हा तू आम्हाला नव्याने एक सामर्थ्य, एक नवी आशीर्वाद, एक नवी सुरुवात करण्याची संधी दिलीस. आता योना जसा उठला आणि गेला आणि निनवेचं तारण झालं, तसं आता आम्ही आजपासून लोकांमध्ये जावं आणि लोकांचं तारण व्हावं, असं तू दैनंदिन कृपेने कर. तू केलेस, तुझी उपस्थिती करून प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक बापा. आमेन, आमेन, आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकाची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हाला सर्व संगती आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. बसूया आपण.